another new vlog. हाय परी, रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आहे तुला. किती छान छान आहे. परीने टी शर्ट वेअर केलेला दाखव कसा दिसतोय परी. येस, हात काढ तुझ्या टी शर्ट वरचा. हा, अशी काय आमची परी दिसते आज, गोड गोड एकदम. आणि आता परी खाली चालली आहे. कशासाठी परी? कलर खेळण्यासाठी चालली आहे, हो की नाही? सो त्याच्या अगोदर परी खाली चालली आहे हे बिस्किट आणि दूध खाऊ, म्हणजे भूक लागणार नाही परीला. नको पडू ना बच्चा. हा, राहू दे आता. चल मी भरते. चल नाश्ता करून घे बाळ. हा, रेडी मी भरते. राहू दे आता. चल असा ठेव. ठेव. चल एक बाईट खा, मग भरत बस. खा पटापट. आणि परी छान छान गॉगल घालून पण जाणार आहे ना परी. लावला? काय चुकलंय? काय चुकलं? परत ओपन कर. आता ते फोल्ड कर आधी आणि मला. येस. मग नंतर आपण परीचा नाश्ता झाल्यावर भेटूयात. गॉगल घालून परी जाईल ना खाली तेव्हा. ओके परी, डन? हा, असं करायचं. बस चल चल पटापट पटापट. चल चल, उशीर होतोय. मध्ये बंद होतील गाणी सगळी. खा पटापट. चला भेटूयात नंतर. से हॅपी होली. बस. हाय, हॅपी होली. हो जा. हॅपी होली कर तिला. त्विशाला हॅपी होली कर. हॅपी होली. काल चल, चप्पल घाल. चाव्या घेतल्या दोन्ही. कोणती?
कलर्स खेळलेली आहे आम्ही, मी, परी आणि वैभव, आणि आमचे शेजारी सुद्धा होते. सो त्यांना सुद्धा थोडासा असा कलर लावला, हॅपी होली. सो आता मी नाश्ता करून घेत आहे. नाश्त्यामध्ये मी बनवले आहेत पोहे. सो मग मी नाश्ता करते, थोडंसं फ्रेशनअप होते आणि मग 1-2 रील शूट करणार आहे मी आणि मग मी जाणार आहे खाली. सो चला, स्टे ट्यून. तुम्हाला रंगपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा. तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर रंग देवाच्या कृपेने भरो आणि तुम्ही नेहमी आनंदी आणि हसत राहो, हीच माझ्या स्वामींकडे प्रार्थना. सो एन्जॉय युअर डे. छान छान रंग खेळा आणि मस्त 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 आनंद सेलिब्रेट करा. आम्ही जस्ट आलेलो आहोत उपवनला आणि माझे हात असे काही पिंकी पिंकी झालेले आहे. सो थोडासा आपण गोळा खाऊयात, गरमी आहे. सो म्हणून पाठवलं आहे बाहेर परीला गोळा आणण्यासाठी. सो ती घेऊन येते माझ्यासाठी गोळा आणि मी बसली इथे अशी छान कलरफुल, थोडाच कलर आहे आणि असे छान असे व्हाईट कपडे. सो आता मस्त असा गोळा खाऊयात. दरवाजा उघड पडे. माझा उघडायचा. हा मिक्स, हा काला. एन्जॉय. बर्फ का गोला विच इज मिक्स्ड इन फ्लेवर्ड. घे ना थोडासा, एक चमचा तर घे. घे ना, घे तुझ्या हाताने. तिकडचं हवे बंद केलंय वाटतं त्या साईडचं, म्हणून सगळेजण इथे आहेत. त्या साईडला आपण जातो ना फोटो काढायला, ते बंद आहे. बंद आहे म्हणून सगळे लोक इथे आहेत का.
तुला फिरवतो नाही. कुठे जायचं मग पुढे? उपवनावर. वर जाऊन देणार आहेत. ते तर आहेच. परीचा दरवाजा उघडा आहे. शिट यार, मी बंद करायचं असेल. परत मला जाऊ. ही गाडीची चावी कुठे गेली यार? आधी कॉपी का करते? नशीब गाडीत पेट्रोल होतं. परी तू मला सांग, तुला काय काय मजा आली? अरे काय सांगू, तिथे पाऊस पण लागलेला. हो मग मी सारखं छोटे छोटे पिचकारी मारत होते सारखे सगळ्यांवर. मग काय केलं अजून? यावर्षी ज्यूस नाही पिलं. बाबांना सांगितलं पण बोललं पण नाही की तू ज्यूस पिणार की नाही, विचारलं पण नाही. थंडाई एकच ग्लास होत. तू यावेळी थंडाई नाही घेतली कृष्णामधून? जायचं आहे ना. जायचं तर आहे. त्याची ऑलीचा नंबर पाठव. झालं का हो मॅडम? खाल्लं पाणी बेफर खाल्ले जराशे. काढायचे तुला आता ही घरीच जायचं आहे. हे राहू दे, हे धुवायला आता मी मशीन लावणार आहे उद्या. मग सांग. तर आता आम्ही जस्ट आजीकडून निघालो आहोत आणि परीने छान असं आजीकडे दूध भात खाल्ला. तुम्ही बघितलंच असेल. सुख असतं हे सगळं खाणं, कळलं का? दूध भात इज व्हेरी मामूली चीज, पण ती आजीच्या हातून खाणं आणि आजीच्या घरात खाणं खरंच खूप प्रिशियस असतात ह्या गोष्टी, ज्या 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 मी माझ्या आयुष्यामध्ये कधी अनुभवलेल्या नाहीयेत. त्यामुळे ह्याचं काय सुख आहे हे फक्त परीच जाणू शकते. असं सगळं आहेच. आता आम्ही चाललेलो आहोत घरी. असे कलरफुल फेसेस घेऊन घरी जाऊन छान असं फ्रेश होणार आहोत आम्ही. आणि घेतलेली आहे छान अशी थंडाई. ओके. आणि स्नॅक्स घेतलेला आहे कृष्णामधून. सो तो सगळा काही खाऊ आणि मग ते खाताना तुम्हाला भेटूयात. ओके चला बाय. और पूरा बैंक अकाउंट खाली। आपकी कंप्लीट डिटेल्स। अपने पैसे सेफ रखिए। डेली पेमेंट्स एयरटेल कसं आहे? बैंक से कीजिए। या मैं अकाउंट काय आहे? हमें आपके पैसे नहीं, आपकी सेफ। काय म्हणतात त्याला? थंडाई. तर असा काही होता माझा आजचा दिवस, जो तुम्ही पूर्ण व्लॉगमध्ये बघितला असेल. फ्रॉम मॉर्निंग टू टिल नाईट. सो नाईटचा लास्ट शॉट मी जो घेतला होता माझ्या ह्या पूर्ण व्लॉगमध्ये, तो होता जेव्हा मी डिनर सर्व करत होती वैभवसाठी आणि परीसाठी. सो त्याच्यातला प्लेट जे मी सर्विंग करते, सो ते त्याचा शॉट लास्ट होता. सो असा काही माझा आजचा दिवस गेलेला आहे. सो तुम्हाला ह्या पूर्ण व्लॉगमधला सगळ्यात जास्त कोणता पार्ट बघायला आवडलं? सो लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. आणि खूप छान होता आजचा दिवस. जसं मी सगळं ठरवलेलं म्हणजे जसं प्लॅनिंगमध्ये होतं, स्टेप बाय स्टेप सगळं काही छान छान झालं. म्हणजे अर्थातच स्क्रिप्टेड नव्हतं, पण हे सगळे जे शॉर्ट्स होते ना, जे आपण सेलिब्रेट करतो, सो हे मला क्लिक करायचे होते. सो म्हणून मग मी ते अगदी छोटे छोटे का होईना काही पार्ट तरीसुद्धा मी ते क्लिक केलेले आहेत. सो असा काही माझा आजचा दिवस गेलेला आहे. सकाळी छान असं घरातच पोह्यांचा नाश्ता केला होता. सो परीने दूध आणि बिस्किट खाल्लं, कारण का ती खूप एक्सायटेड होती खाली जाण्यासाठी. आणि वैभवचं असं होतं
की मी नाश्ता करून व्यवस्थित जाईल, म्हणजे भूक लागणार नाही खाली गेल्यानंतर. सो मस्त असा पोह्यांचा नाश्ता, गरम चहा, आणि आजच्या चहामध्ये मी खास अशी वेलची टाकली होती, वेलची पावडर टाकलेली. सो वेलची पावडरवाला चहा आमच्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणात पिला जातो अद्रकपेक्षा. सो असं काही होतं. मग त्याच्यानंतर मी स्वतः छान असं फ्रेशनअप झाले, घरातल्या थोड्याशा गोष्टी आवरल्या, मी स्वतः नाश्ता केला, बाप्पाची पूजा केली, बाप्पाला कलर लावला, स्वामींना कलर लावला, छान असा आशीर्वाद घेतला. कारण कितीही मजा आपल्याला स्वतःला करायची असेल तरी मी अशी मुलगी आहे जी ह्या जनरेशनमधले असतील की नाही माहीत नाही, पण आधी मला माझ्या देवासाठी करायला आवडतं आणि मग मी स्वतःवर मजा करत असते. सो असं काही मी आजचं केलं. त्याच्यानंतर छान छान रील्स शूट केले. सो एडिटिंग अजून बाकी आहे, पण ठीक आहे, मी ते माझ्यासाठी केलं. आणि ऑलरेडी होळी किंवा रंगपंचमी होऊन गेलेली आहे, पण तरीसुद्धा मी रील पोस्ट करणार आहे. यू चेकआउट माय इंस्टाग्राम हँडल, मी अनघा एव्हरकाइंड गर्ल. सो तिथे या सगळ्या तुम्हाला मजेशीर रील बघायला मिळतील. सो मजा घ्या. आवडलीच तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आपल्या इन्स्टा पेजलासुद्धा फॉलो करा, कारण आपल्या इन्स्टा पेजचेसुद्धा फॉलोअर्स वाढले पाहिजे म्हणून. आणि मग त्याच्यानंतर वैभव 2दा-3दा वर येऊन गेला, कारण का परीक्षा ते पिचकारीमधलं पाणी संपत होतं. सो मग ते लोक वरच येत होते, आणि मग फायनली वैभवने तो मार्ग काढला की खाली काहीतरी त्याला बकेट मिळाली पाण्याची. सो त्याच्यातून तो भरून मग परीला देत होता. आणि मग त्याच्यानंतर फायनली मी खाली गेली मस्त अशी तयार होऊन. आणि मग तयार होऊन गेल्यानंतर ॲक्च्युली मी जिथे राहते ना, सो अजून माझ्या तिकडच्या लोकांसोबतच्या वाईब्स ॲज सच अशा नाही जमल्या आहेत, त्यामुळे इथे जाण्यात काही अर्थसुद्धा नसतो शक्यतो. म्हणजे मी नाहीच जाणं प्रेफर करत. सो मग आमचं असं होतं की आता परीचं झालं आहे खेळून, तर आता आपण उपवनला जाऊयात. जर तुम्ही ठाण्यामध्ये राहत असाल तर उपवन हे प्लेस तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. सो मग उपवनला जाऊयात, जिथे आम्ही नेहमीच जातो, छान असे फोटोज काढतो, होळी स्पेशल, रंगपंचमी स्पेशल असं करतो. तर मग आपण जाऊयात. सो खाली गेल्यानंतर मग परीचं असं होतं की मम्मा माझ्याबरोबर थोडीशी होळी खेळ. मग तिने मला कलर लावलं, मग ती खेळली, मग छान छान असं आम्ही डान्स केला दोघींमध्येच मस्त असं रमलो, आणि छान वाटलं. आणि मग तिचं खेळून झाल्यानंतर फायनली आम्ही उपवनला जाण्यासाठी निघालो. सो मग उपवनला गेलो. सो मस्त थंडगार असा बर्फाचा गोळा खाल्ला, काळा कट्टा फ्लेवर आणि मिक्स फ्लेवर असे 2 चम्मच गोळा आम्ही घेतला होता. सो मस्त असं थंडगार वाटलं खाल्ल्यानंतर. आणि मग त्याच्यानंतर उपवनला गेलोच आहे, तर गेलेलो आम्ही फोटो काढायलाच, पण ऑलरेडी खाली वैभवने माझे फोटो काढले, घरातसुद्धा मी 1-2 फोटोज काढले, त्याच्यानंतर रील शूट केल्या. त्यामुळे आज ॲज सच असं अगदीच एक्साइटमेंट नव्हती की केलं पाहिजे, पण म्हटलं आलोच आहे उपवनला तर एखाद दुसरा फोटो काढायला काय हरकत आहे. आणि मी ते काढलेले आहेत फोटोज, ते तुम्हाला या सगळं ब्लॉगच्या शेवटला बघायला मिळेल. आणि मग उपवनला फोटो काढून आम्ही तिथून निघालो. सो तिथे माझी नेबरसुद्धा मला भेटली होती, सेजल. सो मग तिच्याबरोबर म्हणजे ती भेटल्यानंतर खूप छान वाटलं. तिने स्वतःहून मला माहितीच नव्हतं की ती आहे माझ्या पाठी. सो मग तिने आलं, छान असं विश केलं, आणि मग आजूबाजूच्या शेजाऱ्यांनासुद्धा छान असं विश करण्यात आलं. आणि मग असा सगळा माझा आजचा दिवस गेला. मग आम्ही थंडाई घेतली, स्नॅक्स घेतला, आईकडे गेलो. आईकडे परीने छान असा दूध भात खाल्ला, आणि ते सुख म्हणजे वा 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 एवढंच म्हणेल. आणि मग आईकडून निघाल्यानंतर आईला विश केलं, बाबांना विश केलं, त्यांच्या आठवणींमध्ये काही वेळ घालवला. आणि मग तिथून निघालो, घरी आलो. घरी आल्यानंतर फ्रेशनअप झालो. सो परीचा कलर अजूनही थोडासा आहे, माझा आणि वैभवचा बऱ्यापैकी निघालेला आहे कलर. आणि मग छान असा आराम केला. मग पुन्हा संध्याकाळचं रुटीन. आणि आज होती, म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये होती आमची फर्स्ट मीट ॲनिव्हर्सरी, जी की होती म्हणजे आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो 3 मार्च 2013ला. सो मग त्याच्यासाठी मग वैभवने छान असं फ्लॉवर बुके आणलेलं. मी त्याला पाठवलेलं भाज्या आणायला, प्रचंड प्रमाणामध्ये त्याने भाज्या आणलेल्या आहेत. तर मे बी हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळू शकतं, मे बी बघू, कारण का माझे ऑलरेडी खूप सारे व्लॉग्स पेंडिंग आहेत. तर मग हे होईल की नाही माहिती नाही. सो लेट्स सी. तर त्या खूप साऱ्या भाज्या आणलेल्या, आणि त्याच्यासोबतच त्यांनी मला फ्लॉवर बुके आणलेला. सो छान वाटलं विश करण्यासाठी.
आणि असा काही आजचा दिवस सेलिब्रेट झाला. छान असं जेवणामध्ये पुलाव बनवलेला, गाजर हलवा, टोमॅटोची कोशिंबीर आणि पापड. सो असं छान सिम्पल जेवण बनवलं आणि मग ते खाऊन आजचा दिवस एंड करण्यात आला. सो सगळं काही माझं नॉर्मल रुटीन झालं. कपडे वॉश करून झाले. आत्तासुद्धा माझं किचन पूर्ण क्लीन झालेलं आहे. सो असा काही माझा आजचा दिवस होता. जो तुम्हाला कसा वाटला हे लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. आणि कोणता पार्ट आवडला हे सुद्धा सांगायला विसरू नका. आवडला असेल हा व्लॉग, माझा दिवस, तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुम्हाला कळेल की मी व्हिडिओ पोस्ट करते आहे आणि तुम्ही तो बघू शकाल. चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. इथपर्यंत तुम्ही हा व्लॉग बघितलात. काळजी घ्या स्वतःची. बाय, टेक केअर, गुड नाईट.